200 रुपयाच्या आतमधल्या छान छान जर मोत्याच्या ज्वेलरी जर तुम्हाला पाहायच्या असतील तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। नमस्कार, मी ऋतुजा। तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर तुमच्या माहितीसाठी मी दर आठवड्याच्या गुरुवारी आणि रविवारी फॅशन, स्टायलिंग, मेकअप आणि हॉल व्हिडिओज या कॉन्टेंटवरती व्हिडिओ घेऊन येते। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। तुम्ही मला इंस्टाग्रामवर पण फॉलो करू शकता। माझा यूजर आयडी मी स्क्रीनवर मेन्शन करते आणि तो खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण आहे। पण दागिने म्हटलं की आपल्या स्त्रियांचा एकदम आवडीचा विषय असतो। तर मग दागिन्यांमध्ये फॉर अ चेंज कधीतरी घालण्यासाठी मोत्याचे दागिने हे खूप जास्त सुंदर दिसतात। तर मग आज असंच मी तुमच्यासोबत 200 रुपयाच्या आतमधले मिशोवरून घेतलेले गळ्यातले मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। बेसिकली हे मोत्यांचे असे नेक पीसेस आहेत आणि ते फक्त 160, 150, 120 रुपीज मधले आहेत, पण त्याच्या ज्या क्वालिटी आहेत त्या अतिशय सुंदर आहेत। आणि आज टोटल मी 4 नेक पीसेस तुमच्यासोबत शेअर करणार आहे। तर त्याच्यामधला जो एक नेक पीस आहे त्याच्यासोबत कानातले देखील फ्री मिळालेले आहेत आणि अतिशय सुंदर अशी ही मोत्यांची ज्वेलरी आहे। मोस्ट इम्पॉर्टंट त्याची जी क्वालिटी आहे ती खूप जास्त चांगली आहे। म्हणजे एकदम 200 रुपयाच्या आतमध्ये जरी ते प्रोडक्ट असतील तरी त्याची क्वालिटी खूप उत्तम आहे। एकदम चांगल्या क्वालिटीचे मोती वगैरे वापरलेले आहेत। म्हणजे 200 रुपये पण मी तुम्हाला जास्त सांगतेय, पण सगळे जे मोत्यांचे सेट आहेत त्याच्या प्राइस या 160 रुपीज पेक्षा कमी आहेत। त्याच्यामुळे खूप सुंदर अशा सेट्स आहेत। तर मग तुम्हाला हे सगळे सेट कोणते हे जर जाणून घ्यायचं असेल तर मग व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। तर आता जो सगळ्यात पहिला मोत्यांचा सेट जो मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो हा मोत्यांचा सेट जो मी आता घातलेला आहे। तर खूप सुंदर असा मोत्यांचा सेट आहे। असा सेट मला बऱ्याच दिवसांपासून हवा होता। तर मग ऍक्च्युली मला एकदम तो असा मिशोवरती दिसला अनएक्सपेक्टेडली। म्हणजे मला अजिबात अपेक्षा नव्हती की असा कोणता मोत्यांचा जो सेट असेल तो मिशोवरती अवेलेबल असेल। तर याची जी प्राइस आहे ती फक्त 160 रुपीज आहे। म्हणजे जे एक्झॅक्ट प्राइसेस असतील त्या मी स्क्रीनवरती मेन्शन करेल, तर तिथे तुम्ही चेक करू शकता। म्हणजे छोटे छोटे असे मोती आहेत आणि ते असे एक गोल्डची चेन आहे त्यांनी अटॅच केलेले आहेत आणि आय गेस त्याला 9-10 असे काहीतरी पदर आहे जे अतिशय गोड दिसतं। म्हणजे हाईटला एकदम छोटा आहे। तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही त्याला थोडंसं लॉंग वगैरे करू शकता। मागे त्यांनी अशी स्प्रिंग दिलेली आहे कमी जास्त करण्यासाठी। तर जर तुम्हाला एकदम तसं हवं असेल तर तसं देखील तुम्ही करू शकता। पण आय गेस हे जे नेक पीसेस असतात ते मोस्टली या हाईटला एकदम सुंदर दिसतात। आणि जर तुम्हाला एकदमच लॉंग हवा असेल तर तुम्ही याच्यातला लॉंग घेऊ शकता, बिकॉज हा बेसिकली असा शॉर्ट आहे। तर खूप सुंदर असा नेक पीस आहे हा 167 रुपीज मध्ये आणि मला पर्सनली खूप जास्त आवडला। म्हणजे एकदम डेलिकेट आणि सुंदर अशी डिझाईन आहे। म्हणजे कोणीही घातली तरी खूप सुंदर दिसेल। म्हणजे वयस्कर स्त्रियांना देखील ती तितकीच चांगली दिसेल। त्याचबरोबर एकदम मुलींनी जरी हे घातलं ना तरी मुलींना देखील ते तितकंच चांगलं दिसणार आहे। आणि हा जो मोत्यांचा सेट आहे ना तो पारंपरिक साड्यांवर देखील तितकाच चांगला दिसेल। त्याचबरोबर कॉन्टेम्पररी साड्यांवरती देखील तितकाच चांगला दिसेल। म्हणजे तुम्ही एकदम कॉटनच्या जरी डेली वेअरच्या अशा साड्या नेसल्यात ना तरी त्याच्यावर देखील हा सेट खूप सुंदर दिसेल। आता मी ही आज नेसलेली माहेश्वरी साडी आहे तर याच्यावरती देखील तो तितकाच चांगला दिसतोय। मोस्टली ही साडी काइंड ऑफ थोडीशी अशी कॉन्टेम्पररी साड्यांमध्ये येते, पण त्याचबरोबर तुम्ही एखादी पारंपरिक सिल्कची साडी नेसली किंवा मग एखादी पैठणी नेसली तरी तशा साड्यांवरती देखील हा नेक पीस जो आहे तो खूप जास्त सुंदर दिसेल। तर म्हणजे खूप असा वर्सॅटाईल असा नेक पीस आहे। म्हणजे या प्राइस मध्ये लिटरली असे प्रॉडक्ट्स मिळत नाहीत आणि क्वालिटी वाईज वगैरे प्रत्येकच बाजूने बघता हा जो नेक पीस आहे तो खूप गोड आहे। त्याच्यामुळे तुम्ही त्याला नक्की ट्राय देऊ शकता। तर आता जो दुसरा नेक पीस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो आहे हा नेक पीस। तर हा पण खूप सुंदर असा नेक पीस आहे। म्हणजे हा असा बेसिकली असा लेयर्ड नेक पीस आहे। म्हणजे काइंड ऑफ असं किऑटिक अशी डिझाईन आहे आणि एकदम तो तुमच्या अशा गळ्यापर्यंत येतो। म्हणजे असा गळ्याला प्रॉपर तो अटॅच होतो आणि सुंदर असा नेक पीस आहे। म्हणजे असं 5 लेयर्ड असा नेक पीस आहे आणि याचे मोती बघाल तर तुम्ही असे मोठे मोती आहेत आणि मोत्यांची जी क्वालिटी आहे ती देखील अतिशय चांगली अशी क्वालिटी आहे। तर हा जो नेक पीस आहे ना तो मोस्टली असा वेस्टर्न वेअर वरती पण चांगला दिसेल। एखादं तुम्ही नॉर्मल असा तुमचा एखादा कुर्ता सेट घातला ना त्याच्यावरती देखील हा नेक पीस चांगला दिसेल। त्याचबरोबर साड्यांवरती देखील हा नेक पीस सुंदर दिसणार आहे। म्हणजे तुम्ही कोणतीही सिल्कची साडी नेसा किंवा तुम्ही एखादी कॉन्टेम्पररी मॉडर्न अशी कॉटनची, लिननची अशी जरी कोणती साडी नेसलीत ना तरी हा जो नेक पीस आहे तो खूप जास्त सुंदर दिसणार आहे। म्हणजे मी तुम्हाला तो ट्राय देखील करून दाखवते। तुम्ही बाजूला असं स्क्रीनवरती बघू शकता। खूप गोड वाटतो। तर मग तुम्ही याला नक्की ट्राय द्या। छान असा नेक पीस आहे। मोत्यांची क्वालिटी जी आहे तीही अतिशय सुंदर आहे। तर हा जो आय गेस नेक पीस आहे तो मी फक्त 130 रुपीजला वगैरे घेतलेला आहे। आय एम नॉट शुअर। जी काही एक्झॅक्ट प्राइस असेल ते मी स्क्रीनवरती मेन्शन करेल, बिकॉज सगळ्या नेक पीसेसचे प्राइस माझ्या लक्षात नाही आहे।
तर सुंदर असा नेकपीस आहे. या प्राइसमध्ये तुम्ही कशावरती देखील हा घालू शकता. त्याच्यामुळे असा एखादा वर्सेटाईल नेकपीस तुमच्याकडे असायला हवा असं मला वाटतं. तर या नेकपीसला पण तुम्ही नक्की ट्राय देऊ शकता. खूप सुंदर असा नेकपीस आहे. तर आता जो तिसरा नेकपीस मी तुमच्या सोबत शेअर करणार आहे तो आहे हा 3 लेयरचा नेकपीस. तर बेसिकली हा जो नेकपीस आहे ना तो एकदम असा चोकर सारखा नेकपीस आहे. तर असे नेकपीसेस खूप जास्त क्लासी दिसतात. म्हणजे तुम्ही साड्यांवरती वगैरे जर ते घातलेत ना तर खूप जास्त असा सुंदर असा लुक देतात. म्हणजे मी ना एक असा सोनम कपूरचा फोटो बघितलेला, मी कुठेतरी असा अटॅच करेन तो. तर तिने ना एकदम गळ्याबरोबर छान अशी मोत्यांची माळ घातलेली आणि बनारसी साडी होती तिची आणि तो अतिशय सुंदर दिसत होता. तर असा एखादा नेकपीस मला असं वाटतं तुमच्याकडे असायला हवा जो काइंड ऑफ चोकर सारखा असेल. तर तो बरोबर असा इथे येतो आणि तो इतकं छान असा तुमच्या साडीला किंवा जो काही तुमचा कुर्ता वगैरे असाल तर इतका सुंदर लुक देतो. तर हा पण जो नेकपीस आहे ना तो कुर्त्यांवरती वगैरे देखील अतिशय सुंदर दिसणार आहे. त्याचबरोबर तो साड्यांवरती देखील तितकाच सुंदर दिसेल. तर मोस्ट इम्पॉर्टंट याची जी म्हणजे लेंथ आहे, हा जो गळ्याच्या इथे येतो ना तर ती गोष्ट त्याची खूप चांगली आहे. थोडंसं फक्त मला या नेकपीसचा प्रॉब्लेम काय वाटला, हा नॉर्मली ना याच्या दोन ज्या लाईन्स आहेत, दोन जे ह्याचे लेयर्स आहेत ते एकदम व्यवस्थित बसतात. पण जो एकदम वरचा लेअर बसतो ना तो कुठेतरी काहीतरी थोडासा वर खाली होतो. आय डोंट नो फक्त ह्या नेकपीस सोबतच हा प्रॉब्लेम आहे का, की म्हणजे याच्यासारखे जे अजून नेकपीसेस आहेत त्याला देखील तो प्रॉब्लेम असेल. पण छान असा नेकपीस आहे. म्हणजे पर्सनली मला आवडला, असा काहीतरी वेगळा आहे. मोस्टली असे नेकपीसेस जे गळ्याबरोबर असतात ते अतिशय सुंदर दिसतात. म्हणजे तुम्हाला आठवत असेल पहिली आपली आजी वगैरे अशा माळा घालायच्या आणि त्या अतिशय सुंदर दिसतात. याची जी मोत्यांची जी क्वालिटी आहे ना ती पण अतिशय चांगली अशी क्वालिटी आहे. हा पण आय गेस जो आहे तो मी 150 रुपीजला वगैरे घेतलेला आहे. तर अतिशय गोड आहे हा पण. याला पण अशी स्ट्रिंग दिलेली आहे तुमच्या गळ्याबरोबर पॅक करण्यासाठी. तर छान आहे हा पण कोणत्याही साड्यांवरती अतिशय गोड दिसेल, सुंदर दिसेल हा. म्हणजे मोस्टली तुम्ही कोणत्याही कलरची साडी नेसली तरी मोत्यांचे दागिने हे अतिशय सुंदर दिसतात. तर छान आहे हा पण पीस. मोस्ट इम्पॉर्टंट याची मोत्यांची जी क्वालिटी आहे ना ती खूप चांगली आहे. त्याच्यामुळे ती एक मला या नेकपीस बद्दल गोष्ट खूप जास्त आवडली. तर एकदम सुंदर असा नेकपीस आहे. सो यू कॅन ट्राय दिस ऑल्सो. आणि आता जो लास्ट नेकपीस मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तो माझा फेवरेट नेकपीस आहे या कलेक्शन मधला. तर खूप गोड अशी मोत्यांची माळ आहे मी म्हणेल. आणि याच्यासोबतच त्यांनी एक कानातलं देखील फ्री दिलेलं आहे. त्याच्यासोबत कानातलं फ्री ॲज इन म्हणजे ते त्या कॉम्बो मध्ये आहे. तर हा पण जो नेकपीस आहे तो मी 167 रुपीजला घेतलेला आहे. आणि अतिशय सुंदर असा नेकपीस आहे. खूप सुंदर दिसते ही माळ घातल्यावरती. तर बेसिकली 2 लेयर्सची फक्त अशी जाड मोत्यांची माळ आहे आणि अतिशय गोड वाटते. ही जी ओपन करायचा जो पॅटर्न आहे ना तो देखील एकदम मस्त आहे, असा क्लासी आहे. म्हणजे असं काहीतरी वेगळ्या टाईपचं ओपनिंग याला दिलेलं आहे आणि अतिशय गोड आहे, अतिशय सुंदर आहे. म्हणजे याची जी मोत्यांची क्वालिटी आहे ना, ट्रस्ट मी, खूप सुंदर असे मोती आहेत हे. म्हणजे एकदम हातात घेतल्यावरती पण तुम्हाला ते खूप जास्त जड वाटतील अशा टाईपचे आहेत. आणि याच्या बरोबर जे टिपिकल जे आपले मोत्यांचे कानातले असतात ना तसे त्यांनी दिलेले आहेत. तर इथे तुम्ही बघू शकता हे ते मोत्यांचे कानातले आहेत. म्हणजे याला काहीतरी बोलतात आय गेस, माझ्या लक्षात नाहीये. हे जे मोत्याचे कानातले असतात ते मी आजीला वगैरे असे घालताना बघितलेत. तर बेसिकली हे तसे कानातले दिलेले आहेत याच्यासोबत. आणि ट्रस्ट मी हे जे सोबत जेव्हा तुम्ही कॉम्बो कराल हे सोबत असं तुम्ही एखाद्या सिल्कच्या साडीवरती घातलं किंवा एखादी तुमची पैठणी वगैरे असेल त्याच्यावरती जर तुम्ही हा सेट असा घातलात ना खूप सुंदर दिसणार आहे. जर तुमचा जो साडी गेम असेल ना तो एकदम लेवल अप होणार आहे. खूप सुंदर असा नेकपीस आहे. छान अशा त्याच्यासोबत कानातले वगैरे दिलेले आहेत. त्याच्यामुळे अतिशय सुंदर असा लुक येणार आहे. कोणत्याही साडी सोबत हे घातलं ना तरी खूप गोड दिसेल. म्हणजे कोणतीही अशी मॉडर्न साडी घाला किंवा कोणतीही अशी ट्रेडिशनल पारंपरिक साडी घाला, हा नेकपीस जो आहे तो खूप जास्त सुंदर दिसणार आहे. त्याच्यामुळे याला नक्की ट्राय द्या. म्हणजे याच्यातले जर कोणते एखाद दुसरा नेकपीस जर तुम्हाला घ्यायचा असेल ना तर तुम्ही हा नेकपीस नक्की घ्या. हा नेकपीसला नक्की ट्राय द्या. आणि हा जो मी आता घातलेला नेकपीस आहे तुम्ही त्याला एक ट्राय देऊ शकता. हा पण अतिशय वेगळा पॅटर्न आहे. तर मग हे होते मिशोवरचे 4 नेकपीसेस जे मी फक्त 160 रुपीजच्या ॲपमध्ये घेतलेले आहेत. आणि अतिशय सुंदर अशा नेकपीसेस आहेत. म्हणजे तुम्ही कधी पण याच्यामध्ये इन्व्हेस्ट करू शकता. तुम्ही जर साड्या नेहमी नेसत असाल, तुम्हाला जर साड्या वेगवेगळ्या दागिन्यांसोबत स्टाईल करायला आवडत असेल तर हे नेकपीसेस खूप सुंदर असे ऑप्शन्स आहेत. तर मग या नेकपीसेसला नक्की ट्राय द्या. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. आणि हे जे सगळे नेकपीसेस आहेत ते तुम्हाला कसे वाटले
याच्यामधला तुमचा फेवरेट नेकपीस कोणता होता हे मला कॉमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आणि तुम्ही जर माझे व्हिडिओज बघत असाल, तुम्हाला जर माझे व्हिडिओज आवडत असतील पण तरी देखील तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बाजूलाच एक बेल आयकन आहे त्याच्यावरती क्लिक करा, म्हणजे माझा नेक्स्ट व्हिडिओ आलेला तुम्हाला नक्की समजेल. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा आणि काळजी घ्या. धन्यवाद.